दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध. तर आजच मागवून घ्या, तेही फक्त 599 रुपयात. हो, फक्त 599 रुपयात. विजयी भव आयुर्वेद. संपर्क 9175743454. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. पाटील, मिस अर्जंट का बोलावलं माहिती आहे का तुम्हाला? गणपती उत्सव झाला, हिशोब जर आपण गावाला किंवा आपल्या आळेला व्यवस्थित दिला तर पुढच्या वेळेला लोक लगेच वर्गणी देतात का नाही? गावचा पावसा वापरला म्हणल्यावर गावाला हिशोब द्यायला पाहिजे. मग रामभाऊ, आता वर्गणीतलं पैसे किती शिल्लक राहिले? तर कार्यक्रम बी चांगलं झालं. बोला कार्यकर्ते, सांगा. सुभाषराव, साधारण 1.5 लाख रुपये जमा झाले होते आणि खर्च पण 1.5 लाखाच्या पटीतच झाला. हा यंदाचा असा ताळमेळ आहे. दरवर्षात कसा शून्याला शून्य जुळवतो राबतो, शिल्लक पण राहत नाही, तुला तोड पण येत नाही ना. नफा ना तोटा या बेसवर कार्यक्रम झाला. काय पद्धत का? अरे भाऊ, पैसे खाऊ नको लागा देवाचं, तुला किड पडते आला. बाळ्या, जो पैसा खाईल त्याला किड पाडत्याल आणि जो माझ्यावर आरोप करेल त्याला डबल किड पडतील. का फाटकेच पाडील. माझं 5,000 रुपये एक्स्ट्रा गेल्यात. मी म्हणलं का 100 वेळा मला तुम्ही हिशोब विचारता. 1.5 लाख वर्गणी झाली, 1.5 लाख खर्च झाला, वर माझं 5,000 गेलं. अरे गावाचा हिशोब करतो मला, नाकाच्या शेंड्यावर कशाला पाहिजे? फेक ना हिशोब. मग नाही हो, ते नृत्यांगणाला पैसे तुम्हाला आम्ही सोडायला सांगितलं होतं का? आम्ही नोटा उधळायला लावल्या होत्या का? कलेची कदर करा शिका. पण तुम्ही भरा ना, मग आम्हाला कशाला सांगता 5,000? अरे पण बाबानो, माझं आयुष्य गेलं तुम्हाला सांगून पण गावात एक ऐकत नाही माझं. धिंगाणा झाला सगळा त्या कार्यक्रमात. कोणी तुम्हाला गणपतीत बाया नाचाय नाही सांगतो? कोणी धिंगाणा केला? कोणी माझे नृत्यांगणासमोर कोण नाचत होतं? अर्ध्या कार्यक्रमात सगळं बंद करावं लागलं. माझ्या डोक्याला किती त्या बाया बोलत होत्या माझ्यापाशी. गावून आलाय काय पाटील? बरं झालं विषय निघला. आपला कार्यक्रम म्हणला हो, शांततेत कार्यक्रम करायला पाहिजे होता. नाही बाळासाहेब म्हणते ते बी एका पुरी सगळ्या बोलत होत्या माझ्यापाशी. अजिबात पटलं नाही बाळासाहेब. गावातलं पुढारी इतकं नालाय काय त्याला मग वाटलं नव्हतं. सुरुवात तर तुम्ही केली उठून नाचायला, माती उधळायला. अहो, मी नाचलो पहिल्यांदा, म्हणजे त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे. हो, तुम्ही रिस्पॉन्स दिला की गाणं आमिर तर काय बिंदासच उड्या मारायला लागले. काय याचं खानदान गाण्याला पाहिजे, चांगला संस्कार लाव. मी गणाला म्हणतो कलेची दात करायला शिक. त्यामुळे उठून थोडंसं पोरग मार्गदर्शन करायला गेलं असेल, एखादी बायची स्टेपची चुकली असेल, माझं गाण्याला तर पाहिजे. हे तुमचं अनुकरण ही पोरं करायला लागले. नाही बरं का, त्याच्यात घरात शहाणा माणूस लागतो तेव्हा बारके सुधारते ती. आपण मला सांगा, मी इतका मारेल न देऊन येऊन. हे बाळ्या, न देऊन येऊन मारायची भाषा कोणाला कळत? मी तुला समुद्रात नेईन आणि समुद्रात मारीन. भांडण नको. मीटिंग चालली गावात, काय संदेश? निम्या समुद्रात बोट जायला 5 लाख रुपये गेले तरी चालेल. 5 लाखाचा मारीन आम्ही. नागा शेजारी मुगूस नका नग बांधायला मला समुद्रात मारशील होय? मग मला तिथं मारायची काय कारण आहे? तुझ्या बापाचा होय समुद्र? अर्धा समुद्र माझ्या बापाचा आहे, अर्धा समुद्र भारत सरकारचा. गरीबाला असा मारायची भाषा करतोय. आम्हाला नको बाबा. गप्पा मारा मारी. दह्यांडीला बी तीच, गणेश उत्सवाला बी तीच, आता दसऱ्याला बी तीच करीत बसताय का तुम्ही?
हा आणि तुम्हा दोघं जर भांडणं केलं तर तुमचं अनुकरण काय करायचं या पोराने आम्हाला गाण्यानं कुणाचं अनुकरण करायचं असं गरीबाला मार जाऊ नको रामभाऊ. बाळा तू माझगा आहे, तू गरीब नाही बर का? रामभाऊ है का? अरे बाबा. ही गरीबाची लक्षणं नसतात. रामभाऊ काय सांगते ते वरिष्ठ माणूस काय सांगतोय ऐका की 2 मिनिट. मी काय म्हणतो आता एवढी किती लाख रुपये पट्टी झाली आपली म्हणतोय अंदाजे 1.5 लाख रुपये. 1.5 1.5 लाख लाख रुपये हे, हा. बारक्या कार्यक्रम मागेला होता गावामध्ये त्याला किती गेले पैसे त्याला साधारण 70,000 रुपये दिले. आणि मग मला काय म्हणायचे सुभाषराव ह्याला समजावून सांगा माझं डोकं फुटायची वेळ आली ग गावामध्ये सुद्धा कलागुणी मुलं मुली आहेत हा शाळामधली मुलं आहेत हायस्कूलमधली मुलं आहेत शेतामध्ये काम करणारी माणसं आहेत ती अहो कलागुण्यात त्या मुलाला संधी द्या आणि ह्या मुलातूनच कलागुण असं भरून येते त्यांना फक्त सुवर्ण संधी द्या त्यांना फुलवायचं खोडायचं मी का नाही रामभाऊ लहान असताना ह्याच गावामध्ये 12 बोलले त्याचा कालवा हा कार्यक्रम करायचा आणि कार्यक्रम करायचा चुकलो मी पण लोकांनी बी मला सांभाळून घेतलं आणि ज्या ठिकाणी चांगल्याच्या तिथं लोकांनी टाळ्या वाजवायचा मला उत्साह वाढायचा आणि असं घडत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 12 बोलतेचा कालवा हा 1 नंबर कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये माझा झाला होता आणखी लोक नावं काढतात काय असतील काय गेले असतील तसं आपणच एखादा कार्यक्रम बसविला गावात काय हा काळाबरोबर बदलावं लागतं पाटील. हा, तुम्ही एखादा 12 बलुतेचा कालवा करून तुम्ही मोकळा झाला, आता आमच्या समोर तुम्ही कालवा करू नका. नाही करत पण तुम्ही एखादा पात्र करा सुभाषराव करतील बाळासाहेब एखादं पात्र करतील मी नाही करणार. अहो हे पोरं बी ह्या कलागुणाच्या प्रवाहामध्ये येतील. ए, पोरं काम केले. आम्हाला तर ओ नाटक बसवायच्या ऐका भानगडीत मी ऐका पडणार. हो, 2 मिनिटं. हा बाळासाहेब मी नाही पडणार बाबा हे पेटलं. ऐका अहो कलेचा आम्हाला एवढा नाद आहे एवढा कलेचा किडा आम्हाला आहे का नाही पहिलं सुभाषराव हे बाईची पात्र करायला पुरीची पात्र करायला पुरी बाया मिळत नव्हत्या ह्या पोरांनी लुगडी नेसायची थांबा, हा. बोलू नका म्हणून मी नाटक नको म्हणतोय. का असं जे एकदा आम्ही नाटक बसवलं सुभाषराव मी बाळूने तिथं चंपाबाईचा रोल बाळ्याला दिला. बाळ्याने काय केलं हा पळून गेला घरी कुणाच्या स्वतःच्या त्याच्या. हा तुम्ही काय दुसऱ्याच्या घरी पळून जाता मला का? वाटलं तुमच्या घरी माझ्या घरी यायचे काय कारण? हा. तुमच्या घरी आला असेल तो हा पळून गेला, मला तोंडावर पाडलं. तेव्हापासून सुभाषराव ऐका पण पाटील म्हणतात ते बरोबर आहे. आहे बरोबर. हे असं गावात धांगडधिंगा डोकं फोटाफोटी होण्यापेक्षा आपण सगळ्यांनीच येऊन गावात कार्यक्रम बसवले आणि गावात गोळा केलेलं ह्या पट्टीचं पैसे जर गावातल्या कलागुणी मुलावर उधळलं त्यांचं कौतुक केलं त्यांचा मान सन्मान केला किती पूर्ण आहेत का खुलायची ऐका आजच बसू फक्त तुम्ही काय करा अरे भाऊ ह्या तांट्याचं काय ऐकू नका ह्यो पळून जातो आणि टायमेला अंग काढून घेतो. थांबा हे बघा कलाकार पण बाहेरचं कशाला आपल्यापासून सुरुवात करू. हा आम्ही नवरा बायको हा हे दोघे नवरा बायको हा. हे नवरा बायको फक्त तुम्ही आम्हाला ना नाटक बसवून द्या लिखाण करून द्या बरं. आणि फक्त आजच प्रॅक्टिस करू आणि उद्या आपण सगळे एकमेकांचं प्रॅक्टिस बघू आणि मग पुढे ठरवू. जुने विषय काढू नका हो नाही, पाटील, नवीन व्हरायटीचं लिहा. लेटेस्ट विषय काढतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे लोकप्रिय लेखक तुमचं डोकं तापलं ना हा. तुम्हाला काही सुचत नाही. रामभाऊ आता ठरलंय फक्त तुम्ही आज आम्हाला नाटक बसवून द्या. बरं किती पात्राचं पाहिजे आधी तिघांचंच बसवा तिघांच्या नवरा म्हणजे बायकोंचं. पुरुष पात्र विरहित पाहिजे का स्त्री पात्र विरहित पाहिजे का संमिश्र पाहिजे चुप! होत नाही इतकाचा मोठा लेख वाचल इथनं सुरुवात. मी अशा सांगतो हा. ज्याला ज्याला परमेश्वर जशी जशी बुद्धी देईल हा. तसं त्यांनी आपापल्या पद्धतीने सादरीकरण करा. आम्ही ते तुम्हाला दाखवणार, तुम्ही होय म्हणला तर करणार, नाही म्हणला तरी करणार. म्हणजे आपल्या पद्धतीने बसवायची. हा हे बघ बाळू सुभाषराव पाटील तुम्ही पण नीट ऐका. आपण ही नाटक बसवतो कुणालाच कळू द्यायचं नाही, सिक्रेट ठेवायचं. अण्णा गुपित अण्णा गेले गावाला, हा अण्णाला डायरेक्ट सरप्राईज देणार. अरे तुमचा जावाई कसा कलाकार आहे. हा. म्हणजे ह्या कानाची खबर त्या कानाला लागली ना पाहिजे, गणाला बी कळू द्यायचं नाही. आश्चर्याचा झटकाच बसला पाहिजे. हा बरं सामाजिक बसवायचं का राजकीय बसवायचं का कौटुंबिक ते बसवायचं आमचा मी ठरवणार. तिथं तुम्ही चांडापाना करायचा नाही. तयारीला लागू. उद्याच सगळ्यांनी आपापली नाटकं दाखवायची. नवरा बायकोचं बसवलेलं नाटक कसं बसवलंय मग तुम्ही बघा आणि नंतर निर्णय घेऊ आपण कुठलं मोठं बसवायचं नाटक. आणि तुम्ही पण शक्यतो नवरा बायको नाटक बसवा आणि त्याला मी टायटल सुचवतो, अरे भाऊ बायकोने धुतला पाटलाला. चला लागा कामाला. चला मला काम आहे. ए आलो ग. आता काढले राव आमची बायको नाही बाबा तयार व्हायची. होतं का? अहो लय डेंजर आहे ते. अहो खूप मोठ्या कलाकार आहेत त्या.
अहो दुसरीच्या बायकोला तयार करा. काहीतरी उद्योग वाढवू नका तुम्ही. चला. म्हातारा लय नाटकी बरं काही काहीतरी नाटक वाढवली. सरपंच त्या मशाभूमीकडे जाणार रस्ता व्यवस्थित करा. कुठवर लोकांची बोलणी खायची. हा बरं आता काम त्या कॉन्ट्रॅक्टरला दुसरं मिळलंय, तुम्ही अडव लावायची काय कारण आहे? चेअरमन किती वेळा त्याच्या मुरुम टाकायचा सारखा? आता मागच्या 6 महिन्यापूर्वी मुरुम टाकलाय ना. मुरुम टाकून कुठं प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का सरपंच? अहो डांबर पाहिजे त्याला. लोक कमीत कमी मैताला जाताना तरी लोकांना चांगलं वाटलं पाहिजे सरपंच. वेळ लागतोय, कामं सगळे होत्यात पण जरा वेळ लागतो. मेंबर ही चुकीचं आहे बरं का. पण तुम्ही दुसऱ्याला काम मिळली की तुम्ही तोंडवारे करायचं हे काय आपल्याला पटत नाही. बरं त्याच्या नशिबाने त्याला काम मिळलं या, त्याच्या कामाची क्वालिटी बघा, तुमच्या कामाची क्वालिटी बघा. मग मी मागितलं ना त्याला मी म्हणलं इथलं लेटर मला लिहून दे की तुझ्याच्याने होत नाही, मी करतो. मी म्हणलो की अहो लेटर लिहून दे, त्याला मिळलंय मग ते करणारच की, पण त्याची क्वालिटी तुमच्यापेक्षा चांगली आहे असं गाव म्हणतंय. माझं तर काय विषय सोडून द्या, मी तुम्हाला चांगलंच म्हणतोय, पण गाव तसं म्हणतंय. आणि विरोधकांना काय नाही काम दिसलं की आगाव येणार. मला माहिती ना तुमचं काय चाललंय. तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळवायचंय ना, आणि म्हणजे तुम्हाला मनी दवाईच मिळाला म्हणजे तुम्ही सगळं खुश. सरपंच मला नाही मेंबरला कॉन्ट्रॅक्ट मिळलं पाहिजे हे माझं धोरण होतं. मला बाकीचं काय घेणं देणं नाही. तुम्ही दुसऱ्या गावातल्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट मिळले ना ते करतोय तर करू द्या. करू द्या. हां पण ऐकून घ्या चेअरमन, तुम्ही म्हणताय ही रस्त्याची कामं झाली पाहिजे. हां मग हा ही कोणाकडे प्रस्ताव पाठवण्याची सहीला अधिकार कोणाचा आहे? सरपंचाचं. हा बरोबर. मग त्याचा पाठपुरावा करणं कोणाचं काम आहे? सरपंचाचं. मग तो माणूस कुणाच्या घरी सारखा अल्पाट्या घालतोय तर रामभाऊच्या, मग तो तिकडे जात असेल तर आपण काय करायची कारण? बरोबर. राम राम अण्णा. राम 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 अण्णा. राम 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 मेंबर राम राम. सरपंच हा बोला की. राम राम. काय अण्णा लवकर निघाला इकडं? आता दर्शन घेतलं, बरेच दिवस वेळ गेला, इकडं आलो नव्हतो दर्शनाला. हा तिकडं धाकट्या लेकीकडे गेल्यामुळं. आईला गावात एवढा माणूस दिसला की गाव कसं रुबाबदार दिसतो. अण्णा हा बोला. नाहीच करामलं वय तुम्हाला त्या लेकीकडे? नाही कर्माचं काय नाही, हा पण जरा थोडं थोरला जावाय म्हणलं का नाही, हा मला करमत नाही थोरल्या जावाय. आता आमच्या गावाला कसं झालंय माहितीये का, जो येतो ते आमच्याच बोखांडी बसतो. या सासरा आला तरी हितच, जावा आला तरी हितच, नात जावा हितच, मेवणा हितच. का गाव आहे का काय आमचा? काय वर्दळ आहे का आमची तुम्हाला? वर्दळ हा. अहो जावायने नको केलं त्याच्यात तुम्ही भरीला आलाय की गावात? काय केलं जावाय ना, ती जावायच्या अंगात कला तशी. हा आक्रम टिकली जाय जावाय म्हणजे तुमचा. तुमच्या सगळ्याला बाहेर जातो का नाही, पण अण्णा कुठे राजकारण येऊ द्या असं का? काय मग. कशात हा राजकारण? तुम्हाला गंमत वाटते ना, हा. आम्हाला व्हायचं आडवं चालल्यावर. जावाय गुन्हेच आहे का तुमचा? हाय ना, हो लाख खाती जावाय. हो 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 लाखात एक. आयला तुम्ही नव्हता तर त्या वहिनीला किती मारहाण करतोय. हा ती गेले वय कुठं? लाखात एक आहे जावाय तुमचा. मेंबर ह्यांना किती सांगा, अण्णा त्यांचीच बाजू घेणार. कधी अण्णा बिचारीने ती तुमची खानदानी म्हणून सहन केलं, हाय. नाही तर या नाळपटण्याच्या नादानी कधीच सोडून दिली असती एखादी, दुसरीकडे संसार केला असता. काय होतं, प्रपंच म्हणलं की भांड्याला भांडं लागायचं. मान्य आहे अण्णा, आम्हाला 1 दिवस लागेल 2 दिवस लागेल, का हे 8 दिवस झालं सांग सकाळ 3 टाइम हाणल्या का हाणतोय बायकोला. संजय शेठ जरा विरोधक जरी असले तरी नीट बोला त्यांच्याबद्दल. उडी धुनी जरा बंद करा. ह्याचं त्याला त्याचं त्याला सांगायचं. सत्यवानाची अवलाद. थांबा. सरपंच कधी घडलंय? मला सारं गाव चालवायचंय. आई गावाचं चांगलंच व्हावं म्हणून आम्ही बोलतोय. चांगलंय काही. आणि मग एखादी आईबाई नांदावी का गुणानी का जावी. मेंबर कधीच सांगताय तुम्ही? अहो 4 दिवस झालं. तुम्ही आता न सांगता घरी जावा. तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघचाल, कानाने ऐकचाल, मग विश्वास ठेवा संजू शेटवर. भांड्याला भांड मेंबर लागणं योग्य आहे, ठीक आहे, पण भांडी घराच्या बाहेर जाणं म्हणजे ही लय चुकीचं आहे. काय म्हणायचंय? भांडणं होतात की आमची पण नवरा बायकोची भांडणं होत्यात, पण ती चुलीच्या पर्यंत किंवा दारातच. दाराच्या बाहेर आवाज सुद्धा येत नाही. पण घरातले बी झालं, पण गावात 4 माणसात त्यांच्या जोडीदारांच्यात सुद्धा अण्णाबद्दल किती वाईट बोलावं किती नाही. अहो अण्णा लय बेकारी केली, काय तुम्हाला सांगायचं? अण्णा आता मला बी लेकर बाळ आहे. भविष्यात जर माझ्या पुरीचं लग्न झालं ना आणि जावायचं असं मिळलं ना तर असा उभा झाडाला टांगणार आणि वाल्या फोकाने हाणणार निरगोडीच्या चांगल्या. आम्ही बी काय कच्च नाहीत बरं का, लक्षात राहू द्या. हा हा कच्चा ना कळलं मला. म्हातारीला जीव लावा ह्या वयात. रामभाऊ उचली जिबकी लावली टाळ्याला. काल नाही टाळा टाळा बोलत होता. नाटकाची प्रॅक्टिस केली का? माझं सिक्रेट असतं. काय सिक्रेट? असा जी मी धमाका करणार आहे
बघणाराने बघत राहिलं पाहिजे. ओ स्टेजच्या पाठीमागची नाटकं नको, स्टेजवर आली पाहिजे का वा अध्यक्ष? हो पाटील, आमच्या नवरा बायकोचं नाटक चालू असताना ना हक्क गाव टाळ्या वाजवणार. नाही प्रॅक्टिस केलेली असणार आहे तुम्ही. अहो खतरनाक. सुभाषराव, तुमच्या बायकोच्या आणि तुमच्या अभिनयाला टाळ्या वाजवायला काय गाव मोकळं नाही. आम्हाला काय येडा समजता काय? रामभाऊ म्हणजे अक्षरशः विद्यापीठ आहे, कलेचं विद्यापीठ आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतले पोरं सुद्धा अभिनयामध्ये अवॉर्ड मिळवला, हे तुम्हाला माहिती आहे का? असलं तरी माझी बायको कॉलेजमध्ये असताना नाटकं करायचे, मी तर काय माहितीच नाही तुम्हाला गावात कसा नाटकी. माझी बायको कलाकार आहे म्हणूनच मी त्या संग लग्न केलं. रामभाऊ तुमचं नाटक चांगलं आहे का सुभाषरावचं नाटक चांगलं आहे? तुम्ही आम्ही कोण ठरवणार? ही मायबाप प्रेक्षक ठरवणार. नाटक कोणाचं चांगला, अभिनय कोणाचा चांगला, प्रॅक्टिस कुणी चांगली केली त्याच नाटक चांगलं होत आहे. पण मला काय म्हणायचंय, हे पाटील झालं आमच्या दोघांचं, पण बाळासाहेब फोन सुद्धा उचलला नाही. त्याच्या आईला मला वाटतं तो रामभाऊ पिऊन पडला असं ना. ती नाही 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 नाही, ती माहिती आहे का तुम्हाला, आमच्या दोघांच्या पेक्षा चांगलं नाटक करणार. पण त्याची ध्यानच आहे ना आता. हो रात्रीच म्हणत होतं प्रॅक्टिस. बाळाच्या अर्थी फोन उचला ना, याचा अर्थ बाळाने काहीतरी वेगळा ड्रामा क्रिएट केला असेल. त्याच्यामुळं मला वाटतंय त्याचा आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस बघू, काय चाललंय, काय सूचना आहेत. मला त्याला गायडन्स करावं लागेल. त्यांच्या वहिनी सुद्धा बाळासाहेबांच्या लय भारी गाणं म्हणते त्या. नाही बाळाच्या प्रॅक्टिस चांगली करीत असेल बरं का. तसं मिनती आहे होती गावात. आपल्या होम मिनिस्टर आला, संगीत खुर्ची झाली, सगळ्या खेळात बाळासाहेबांची बायको सहभागी झाली. डेअरिंग डेअरिंग मी सांगितलं, हे धाडस बाळूमध्ये आणि वहिनींमध्ये भरावण्याचं काम मी केलेलं आहे. ओ धाडस दारू पिऊन अभिनय करायचा नसतो. अवकाला ही एक नशा असती. नशेत आहे का सुदेत आहे काय होतं, दारू प्याला का नाही बाळासाहेब ते डायलॉगच विसरायचं. आता पाटील तुम्ही काय करा, आता बाळासाहेबांचं आपण प्रॅक्टिस बघून नवरा बायकोचं कसं चाललंय ना ते झालं की माझ्या घरी यायचं बरं का. ठीक आहे, हे बघितलं की तुमच्याकडे येऊ. नाश्ता चहा पाणी सगळं माझ्यातच. नाही मला नाटकाचे प्रॅक्टिस महत्वाचं. गाव खुश झालं पाहिजे, टाळ्याचा कडकडट वाजला माझ्या घरी. मी तुम्हाला रंगीत तालीम दाखवायला काही मोकळा नाही. धमाका असेल, सस्पेन्स असेल, डायरेक्ट दाखवणार स्टेजवर. चला चला बाळासाहेब चला चला बघा जाऊन द्या की राव मला घरी राव. हालीत ना माझं पाकिट मोबाईल दे की. थोडी साध्याला मृत्यू आहे तुझ्या मनातच आहे, ह्याचा अपमान झाला पाहिजे. का की गं तू सुद्धा आहे. अहो बाळ बघा रातभर हितच आहे मी. काय केलं दिली का साथ? तुम्ही जर तासाला विषय बदलत असाल तर काही साथ देऊ तुम्हाला. माझं पाकिट द्या मला जाऊन द्या घरी. नाही जा जा, तुझा माझा समज संपला. जा हाल हितलं माझा तुझा समज संपला. संपू द्या की, मला पाकिट द्या की माझं. मग बाळ बघा द्या की रावलंय, डोकं दुखायला लागलं राव. तू माझं प्रॅक्टिस करून घेणार आहे का नाही सांग. आता तू माझं प्रॅक्टिस करून घेणार नसलं ना तुझा माझा समज संपला. जाणी कोण म्हणजे सकाळ रातभर माझी घेतली आता तुमची घेऊ होय. अरे बाबा काय बाळ काय, मी जातो घरी राव. तुम्ही दोन्ही साईड न बोलताय, काय करू मी? माझं का थांबा ना मग एकदा दुपारपर्यंत थांब ना. त्यांच्या समोर करून दाखवायचे मला. रातभर नाचायला लावलं आणि आता बसायला लावलंय. बाळ बघा जाऊ राव घरी, आता मला जाऊन दे घरी. घरी जायचं नाही, आम्हाला कशी प्रॅक्टिस केली ती दाखवायची. हा बाळासाहेब दुर्गाला बोलवा आणि दाखवा. बाळे बोलव वहिनीला आणि हो दे झलक. बाळासाहेब काय माझी बायको अभिनय करते, भांडायला भांडकोळी असली तर अभिनयात खतरनाक आहे. अहो बाळासाहेब चढावर लावली, मी चांगला करतो का तू चांगला करतो, मी चांगला करतो का तू चांगला करतो. कुणी काही करा, येणार का नाही बघत राहू. कुणी काही करा, बेस्ट ऑफ रामभाऊच. बाळो वहिनींना बोलव. माझ्या पुढे काय टिकताय तुम्ही दोघं? बघून आता बघून ह्यांचं झालं चला ना माझ्या घरी बघायला. बरं का, मी ठरवलंय सिक्रेट ठेवायचं, पण मला झलक दाखवायला भाग पाडू नका सुभाषराव. आपण बघणार आहे की तुमचं प्रॅक्टिस बघा येणार आहे की. आपण आलाव कशाला बर का. माणूस उंचीवर जायचा म्हणलं ना यशाच्या उंच शिखराव, बाकीचे कुणाची जरी साथ नसली ना तरी चालते. आणि मग घरातल्यांची साथ लागते, घरातल्यांची. मग आम्ही घरची चालकी काय बाहेरची आहो काय. बोलाव दुर्गाला. तत्वज्ञान बाजूला ठेवा, दुर्गा बहिणीला बोलवा. पण काकी पाहिजे की हित पाहिजे म्हणजे. ए बाळो
रात्रीपर्यंत इथंच होते की. अरे बाळासाहेबापेक्षा तुझी काकी अभिनय चांगला करते मला माहित आहे. अहो करतात पण तो म्हणतो इथं नाही तसं कुठं अभिनय करतात कुठे रात्रीच गेली का की निघून कान फुकल्या तो हे बाळ्या काय म्हणणार त्यांना बायको गेली निघून. हो पण का गेल्या वहिनी निघून? प्रॅक्टिस नको म्हणते या मला करायला जमणार नाही तुमच्याबरोबर नाटक. म्हणलं सुभाषरावची जोडी या, पाटलांची जोडी या, रामभाऊची जोडी या, मग आपली पण पाहिजे म्हणलं. वहिनी किती धाडशी त्या, प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेते त्या. आणि बाळासाहेबापेक्षा चांगला अभिनय करते. अरे ह्यानेच काहीतरी ठेवल्या बावल्या केल्या इशा नाही व्हायचा. छोट्या नाटक एक नाटक बसवतात का नाही? हा तासाला वेगळं नाटक, तासाला वेगळं नाटक. मला काय कशी थांबती का की इथं? बाळ्या म्हणजे आम्ही एक नाटक बसवायचं ठरवलं तू 10 नाटकं बसवतो. मला काय वाटतं रामभाऊ बाळासाहेबाचं ही एक नाटकच असेल. कुठे तवा काकीने चोपलंय नि बार कुणाला ह्यांना. अरे प्रॅक्टिस करून करून पाय दुखत असतील म्हणून चोपला असेल. कुठं मला मारलं चेपलं नाही कुठं म्हणून. मारलं मला? रात्री तुम्ही प्याला होता राव, होता का सुद्धा तुम्हाला नाही माहित का तुम्ही? ए बाळो तुझं नाटक बघायला आम्ही आलोय. काय केलंय काय भांडण केली का भांडणं नेमकी ऐन टायमाला वहिनी सांग. अहो त्यांच्यावर भांडणं केली काकीवर, पण माझा तर मरण झालंय की. तुझं काय मरण झालं तू काय बायको आहे त्याची. रातभर इथंच आहे मी, माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतात, तासाला नाटक वाजतात, नाच म्हणतात, बदलतात म्हणजे नेमकं काय करतंय, बदलतात म्हणजे नेमकं काय करतंय. आता नाचायला सांगितलं का नाही मला? हा खाली बस म्हणतात, माकडा उड्या आहेत म्हणतात. आता मी काय करू? तर नाटकाचं नाव पण सांगा ना काय म्हणजे स्क्रिप्ट बदल. बाळ्या म्हणजे तुझा एकच विषय नाही, तुझ्या डोक्यात गोंधळ झालाय आणि तू छोट्याला ही करायला त्रास देतोय. बायको कशी राहील? ए छोट्या बाळूमुळं तुझ्या डोक्याला काय ताप झालाय? नाटक करायला लावतोय, शेसारखा विसरतोय असं म्हणतोय. नेमकं काय चाललंय दाखव की. दाखवा की आता. बघा त्यांच्या टाळ्या पाडतात का नाही. टाळ्या बघा आता तुम्ही दोघांनी पण. प्रसंग असा आहे, मी तानाजी मालुसरे कोंढा किल्ला सर करायचा आहे. ऐतिहासिक नाटक ऐतिहासिक ही गोरपडे बघा ती हे वर गेला गोरपड म्हणून माघारी आला ही यशवंती गोरपड. यशवंती गोरपड. हा तिथनं डायलॉग चालू. यशवंती का माघारी फिरलीस? वा महाराज मला तुमचा काळ दिसला. काळ दिसला? अरे माझा काळ मला खाण्या अगोदर मी तुझी खांडोळी करून खाऊन टाकीन. व्हेरी गुड. जमते चुकते पण शिकते. ए शान्या मग काय डोक्याला ताप झाला तुझ्या होय रे? एवढं घोरपडीचं. बाळासाहेब पात्रात घुसलेत. गप्पा इकबाल साहब, क्या तारा को एक कागज का टुकड़ा नहीं मिलने से क्या तारा पाकिस्तान नहीं जाएगा? अपने बीवी बच्चों के लिए तारा को कोई सरहद, कोई कागज का टुकड़ा नहीं रोक पाएगा. बसंती इन कुत्तों के सामने मत मार. हो बाळासाहेब किल्ल्यावरनं गदरकडे गेला, तिकडून बसंतीकडे आला. तुमच्या नाटकात काय आहे का? ए बाळा अरे कोण इकबाल? आता तानाजी मालुसरे होता, आता इकबाल कोण बसंती? कुत्ते. कोण कुत्ते? तुम्ही. कळलं का तुम्हाला? आता कळलं का किती डोक्याला ताप झाला माझ्या? आणि ते गोरपडीचं काय झालं? थांबा सगळंच गोंधळ झालाय. ऐका पाटील, ही नको आपल्यात माणूस. रामभाऊच्या माझ्या दोघांच्या नाटक होऊ द्या. काय चुकलंय काय? नको 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 काय चुकलं नाही, लय बरोबर आहे. पण नको. काय बरोबर आहे एवढं आम्ही सांगा हे बरं. आलो आणि तुझं नाटक बघायला लागलो, हीच आमची मोठी चूक. अरे गावातली माणसं थू करते रे. काय चुकलंय तिथे? फुलं टाळ्या वाजवतात, दगड फेकून मारते तुम्हाला. मी सुधारणा करतो पाटील. नको 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 सुधारणा नको. कुठलं झालं तरी युद्धाचा प्रसंग आहे, तिन्ही सुद्धा. तिथं अक्षरशः युद्ध होईल, लोक तुम्हाला हनत्याल. जे बायकोची करते ना तुझ्या संग युद्ध दार लावून आणते तेच बरोबर आहे. असं करा तुम्ही दोघं जण करा, स्टेजचं पडदा उभं राहायला वाढायला या. चला. ए तेरे बस की बात नाही कुत्ते पिछा. काय प्रॅक्टिस असतं? म्हणजे मला तुम्ही घेणार नाही? कटाप. मला घेणार नाही तुम्ही? कटाप. त्यांना स्टेजवर नाटक आम्ही करून दाखवतो. माती उधळण्याशिवाय काय करशील? चला चला दाखवतो नाटक. काय नाटक काय? चला. मी आलो हो पुढं. हो पुढं मी आलो मागणं. बाळा, तुला अभिनय येत नाही म्हणून नाराज झाला हो पुढे? अरे हिम्मत असेल तर चल ना बघ ह्याचं नाटक. अहो कसा म्हणता? कला म्हणजे तपस्या आहे, कला म्हणजे साधना आहे, कला म्हणजे मेहनत आहे. कलाकार बनणं साधन असतं. काय बायको ऍक्टिंग करतोय वे, भांडकुदळी असली तरी काय प्रेमाचा सीन आहे आमचा. बघा चला. आलो मागणं आलो. तोंड भरून कौतुक करावं कलानं. नाटकात प्रेम काय असतं ना ते आमच्या नवरा बायकोकडनं बघा. ओ प्रेमवीर चला. हा बळो सराव कर. मला नाटकातलं कट बघतो. छोट्या आतलं पाकिट घे, तुझं सगळं पैसे त्याच्यात आहेत, मला फक्त 50 दे. फक्त 50 देणार मी.
मी घेतो माझ्या हाताने सगळं. नको मी देतो थांबा. तिकडे कशाला आणले पण? अरे चला तुम्ही का ए बाया एक काम कर, एक 2-3 तलवारी बनवून दे मला. काय मग काय बनवतो तू? कशाला तलवारी? तलवारी कशाला म्हणजे? अरे एखाद्याचा आडवा आला ना तिथंच आडवा करायचा जाग्या तलवारी आणि मग त्याचं कामच असलं असतं. लय डेंजर माणूस आहे. माझ्या आणि भाऊच्या नादीला कोण लागतं काय गावात नाही, महाराष्ट्रात सुद्धा कोण नादी लागत नाही. अरे गाना त्या दिवशीला काय कार्यक्रम चालू होता, बाहेरच्या गावातली पोरं आली आणि तिथं आपल्या इथं तमाशा केला. 180च्या स्पीडनं घरी जाऊन पळून गेला ह्यो. 2 वाजता फोन केलाय आणि गेली कर पोरं पळून. 30 सांगतो. 180च्या नाही, उद्या 200च्या पीडने घरी गेलो आणि 400च्या पीडने माघारी होतो. पण तिथं घरी गेल्यावर काय घडलं माहितीये का? भाऊनी मला अडवलं आणि सांगितलं का ना काय हातात घेऊ नको नाही, त्या दिवशी 10-5 खून झाला असतं माझ्या. अरे गाना सकाळ भाऊचा फोन आला मला, म्हणलं आमिर गाणाला तेवढं दवाखान्यात नेलं, थंडीचा भरून आलाय आणि सांगायला लागलाय का गाना. भाऊचा फोन आलता सकाळ माहितीये का? भाऊचा फोन आलता की कणकणी आली असेल, म्हणली असेल का ना इंजेक्शन हा ना, तुम्ही आमच्या उन्हाची वाटा केलीच भाऊ की नाही. आणि त्या दिवशी दारा गेलता रानात, लांडगा वाईज बाहेर आला की पळून गेला घरी. काय गावात नाही. तुला वाघासमोर उभा राहून दाखवू का? अरे वाघाचं पिल्लू गाणं म्हणजे नागाचा फणा आहे आणि प्लस काय आहे? प्लस गावच्या पाठीचा काना आहे. मग बड्या बातारा हाणायला बंद करला का? थंड वाजपण आले म्हणून रग घेऊन बसला घरात. ऐक ना छोट्या, हसनपूरला एक पोरगाचं नादी लागलं होतं. कुणी मारलं होतं त्याला नीट सांग. काय ह्यांना का नाही ते गाणं सांगून उपयोग आहे? अरे पोरग मला हाणाय आलतं. हा एकट्याने 10 जण हाणल्यात. एकट्यानी काय सांगतो अरे त्या दिवशी आपण कष्ट काढाय बोरवा गेलो तर अख्खा सगळी घरची कुठं माळ्यावर जाऊन झोपलाय. कोण तुझं नको सांगू तू. टब्या तोंडाच्या तुझ्या खुना आम्हाला नको सांगू. अरे कुत्र बोखलं तुझ्यापाशी तू चडी फट्टी आम्हाला लागला सांगायला. गाना उगाच काय माहिती का? तू तर कुत्र्यासारखा बुकूच नको. आता ही पास आहे ना डायरेक्ट पासच करून टाकील. पास नादी लागू नका. लय बेकार माणसं आम्ही. भया गावात तू कोणाला पण विचार, गाणा आणि रामभाऊ कोण आहे ती? काय गाणा पलवान म्हणते ती आधी हाला. पैसे बुडवी. कोण पैसे बुडवी? परत जर नादी तू लागला ना बर का, बनवणार आहे का नाही तू तलवारी? अरे तुझ्या का शिका ठोकलाय वय? दुसरा बघतो मी. चल छोट्या दुसरीकडे तुझ्या ठिकाणी चल. चल लवकर. गिसतो फेकून मारू का? गिसतो काय बोकणारे बोकत्यात तू काय? चल तू. छोट्या तू मन मला अडवलं रे. पाटील बघा, अहो आमचा अभिनय तुम्हाला दाखवतो. सुवर्ण वहिनी नाटकाचं प्रॅक्टिस चालू असणार. सुवर्ण 2 मिनिटं ये. सुवर्णा वहिनी आणि मेकअप बिकअप करून ड्रेसिंग करून गावातली लोक कला दाखवा मग. आमची बायको आहे, आम्ही बघू की. नमस्कार वहिनी साहेब. काय विषय? रात्री आपण ते नाटक बसवलेलं. ती प्रॅक्टिस बघायला आली कशी केली रात्री तुम्ही तयारी दाखवा बरं जरा. आमचं नाटक सगळ्यांपेक्षा परफेक्ट होणार आहे. वहिनी रामभाऊचं नाटक करायचं नाही, असं आम्ही नवरा बायको नाटक करणार आहे. आधी आमचं बघा आणि मग तुमचं बघा. ठीक आहे. नंतर आपण निर्णय घेऊ. हा. चांगलं. कॉलेजला नाटक किती भारी असायचं तुझं. मग पहिला नंबर यायचा प्रत्येक वेळेस. काय बोलताय? मग माझ्या बायकोला विशेष नंबर आहे. पहिला दुसरा तिसरा खाली असायचे नंबर. विषय आमचा काय होता की नवरा बायकोची घरात कटकट होती, पण त्यातनं मार्ग काढून प्रेमाने कसा संस्कार करता येतो. तर मी काय करणार, दररोज बायकोला एक फुल देणार. म्हणजे कसं माइंड फ्रेश राहिलं पाहिजे. हा म्हणजे दिवसभर वादच होणार नाही. सुभाषराव सेम आमची पण तशी स्टोरी, पण आमचं भांडणातून प्रेमाचं रूपांतर होतं आणि तुमचं प्रेमच नुसतं. हे आमचं झालं बघू. तर मी असं पाटील फुल देण्याऐवजी कुठला नवरा बायकोला फक्त फुल देतो. पण मी काय केलं असेल काय केलं? म्हणजे काय होईल, ही कुंडी आहे ना अशी ती ठेवणार आणि रोज माझी आठवण येणार. एक माझी 3 फुल. एक जन्म नाही 7 जन्म आठवणी. तर आता ऍक्टिंगला सुरुवात करतो. सुरुवातीलाच काय करतो, ही सगळी कुंडी हातात देतो आणि डायलॉग घ्यायला सुरुवात. संध्याकाळी प्रपोज झाला. मी प्रॅक्टिस करून आलो. प्रॅक्टिस मी चांगलं
वैद्य साहेब नमस्ते. घरी हो घरी. मी लय प्रॅक्टिस केलं. प्रॅक्टिस केलता का दारू प्यायला गेलता? कसं नाही. पिऊन आला तुम्ही? मी आता रामा मी पाया पडतो मला आज नाटकाला घ्या. मी प्रॅक्टिस केलं. कटा तुला चल म्हणलं तर होय. चड्डा अगर अदालत में तूने कुछ गड़बड़ की एक तो 2.5 हाथ किलो का हाथ है ऐसा मारूंगा ना जज ऑर्डर ऑर्डर करता रहेगा मैं पीटता रहूंगा. ए बाया डायलॉग बाजी बंद करणार तर चली फटस्तावर मारेन. चड्डा स्वतःचा काहीतरी वापर ना. बाळासाहेब मगाशी कटाप म्हणले नाही एकदा. कटाप म्हणजे कटाप म्हणजे मला घ्यायचं नाही ठरवलं. नाही घ्यायचे तुम्हाला, पण ही तुमचा जे ऍक्ट आहे का नाही अभिनयचा तो तुमच्या बायकोला दाखवणार. तुमची बायको गेली गावाला सासरवाडीला जा आणि तिथे ऍक्टिंग कर. शेखर कोणाचं? सुभाषराव. सुभाष दादा. सुभाष दादा. त्या नवरा बायकोची ऍक्टिंग बघायची. नाही. गबास ऐका मी काय म्हणतो पाटील, बाळासाहेब जर असतील ना नाटकात आम्ही बंद करतो. नाही येणार त्याला कटप कशातून कटप. या माणसाला भगवाना माझा चांगला ऍक्टिंग झालेलं माझं 1 नंबर होईल म्हणून का. एक काम कर सुभाषराव, तुम्ही तुमच्या नवरा बायकोला प्रॅक्टिस करा आणि आमचं करू. तुझं तू नुसतं बघ. कटप म्हणले ना ती. नाही आपण अभिनय बघायला आलोय, अभिनय करायला नाही. ह्याचा अभिनय बघायचा आपण. ऍक्शन. नाही नको त्यांना अजिबात घ्यायचं नाही. हा तर रामभाऊ ऍक्शन. तर काय असतं फुल देऊनच मी बोलायला सुरुवात बोलायला. आता फुला द्यायची सवय नसल्यामुळे हात किती थरथर कापतोय. पहिल्यांदा प्रपोज मारत असल्या ऐका ना, फुल द्यायची मला सवय नसल्यामुळे हात कसा थरथर. तर ऐके सुवर्ण फुल द्यायची सवय ना. फुल द्यायची सवय ना. आणि साताऱ्यात परवा दिवशी विद्येच्या पाक डोक्यात बसवत होता की फुल. फुल देताना कसं तिथं हात बाळासाहेब वहिनी मी सांगणार नव्हतो. काय पण आरोप करू नका. इथं फुल बसवतात असं. अरे काय पण आरोप करू नका. तिला गुलाबाचं फुल अजिबात आवडत नाही. तिला जर्बेरीचं फुल आवडतं. ती पण पिंक कलरचं आवडतं. पिंक कलरचा जर्बेरा परवाने आहे की तुम्ही. बाळासाहेब दुधामध्ये साखर टाकावे, मीठ नाही. मला सांगितलं बाबा हातात कापतात म्हणून म्हटलं. अजिबात ऍक्शन. ऍक्शन म्हणजे थांबा भाऊजी. ऍक्शन बिक्शन गेली खड्ड्यात. तिला फुल काढून दिलं, मला जास्त मोडू दिले. फुल फेकून दे पहिले. तुम्ही का बसा बोलू नका. वहिनी फुल दिलं नाही, डोक्यात लावलं डायरेक्ट. माझी नशिबी पडलाय. माझ्या बरोबर घालू नको. काय तुम्हाला राहिली नाही तुमची. तुम्ही तोंड घेऊन मिळवता तिला. सुभाषराव फार तुम्हाला सांगितलं नजर चुकवून जात जा. बघा की तुमची साथी तरी असली मित्र आहे. अहो तुमच्या सगळ्यांमध्ये फक्त बाळासाहेब भाऊजीच खरं बोलतात. अजिबात तुम्ही प्रॅक्टिस करा. जिथं आणलेलं नर्सरी बेसरी मध्ये सगळं फेकून द्यायचं. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय होणार नाही. संपलं. काय नाही संपलं. सुभाषराव तसं सांगा खोट आहे म्हणून. खोट आहे म्हणून कशाला आला इथं. कशाला आला. मलाच खेळायला नाही म्हटलं. काय आजपासून माझ्या घरी यायचं नाही रामभाऊ. आजपासून बाळासाहेबांनी बाहेर माझ्याकडचं प्रॅक्टिस नाही. तुमचं तुम्ही बघा. कॅन्सल. मी नाटकात येणार नाही. मला जमणार नाही नाटकात. तुम्ही जा. लायकीचं नाही तुमची. अजिबात माझ्या घरी यायचं नाही परत. सुभाषराव चांगलं ना भाऊ चाललं होतं. काही समज होता का. काय समोर नाही घेऊ. येतं का तू माझ्या घरचं प्रॅक्टिस बघा. येतं का. नाही जमणार मला. कॅन्सल नाटक. पण चांगलं नाटक झालं ना, चालू झालं ना. त्या बाळ्यांनी व्यत्यय आणाय नको पाहिजे होता. माझ्या डोक्यात गेला बाळ्या. पण सुभाषराव तुम्हाला 10 वेळा सांगितलं नजर चुकवून जात. तुम्ही चला बरं दोघं चला तिकडे. सीमा आले आ जाओ. आयशा बसा. मग काय म्हणताय. एवढं गडबडीत कामात होती मी. हे पण महत्वाचं काम आहे. आणि अशी खबर मी तुला सांगणार आहे, तू बेखबर होऊन जाशील. कुठली खबर आहे. हे नाटकाचं नाटक झालंय गावभर. म्हणजे बाळू नाटकाचं प्रॅक्टिस करतोय. वहिनींच्या डोक्याला एवढा ताप झाला, वहिनी रात्रीच निघून गेला. त्याचा नाटकाचा बट्ट्याबोळ झाला. सुभाषरावकडे गेलो. सुभाषराव म्हणले चला 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 माझी बायको लय भारी नाटक करते. आणि खरंच की वहिनी लय भारी नाटक करतात. असं जे नाटक केलं सुभाषरावचा पाला 5 वेळाच झाला. इतका बुका केलं त्यांनी. संशयखोर. संशयाचं भूत पुन्हा आलं. बाळ्याने काहीतरी काडी लावली, लागल्या थाय थाय नाचायला. बडकाच उडला. आणि सुभाषराव म्हणले थांबा थांबा थांबा. ए म्हणलं तुझं तू बघ.
नाटक काय असतं हे आपण सिक्रेटपणे प्रॅक्टिस करायचं. तुला रात्री नाटकासंदर्भात ज्या मी काही टिप्स दिल्यात ते लक्षात ठेवल्यात? सगळ्या डोक्यात अशा ठेवलेत मी. रात्रभर मी प्रॅक्टिस केली. अण्णा आले त्यांना परातभर भात करून ठेवला का? तुमचं तर काहीतरीच. टोपलंभर चपात्या केल्या का? आता बस करा की. अण्णांच्या खायचं काढत जाऊ ना, किती वेळा सांगितलं. आलेत अण्णा, पण गावात गेलेत फेरफटका मारायला. हा, व्यायाम बी झाला पाहिजे ना, खाल्लेलं जिरलं पाहिजे. माझं तर काय म्हणणे माहिती का, वडून ताणून का होईना अण्णाला आपल्या नाटकात घ्यायचं, त्यांना बकासूरचा रोल द्यायचा आणि मी देव होणार. मग बकासूर आणि देवाचं युद्ध होणार आणि बकासूर हरणार. अण्णा काय एवढं वाईट आहेत का हो? आईला अण्णाला जर चांगलं म्हणत असतील तर मी किती चांगला. तुम्ही बी चांगले. तुमच्या पुढे असते का मी कधी? बरं एक काम कर, हा, सराव झाला नीट का? एक नंबर झालाय. रात्रभर सराव करते, डोळ्याला डोळा नाही माझ्या. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे सीमा. त्यांच्यापेक्षा आपलं नाटक उजवं झालं पाहिजे. एक नंबर होणार, जिवंत देखावा. बर चालायचं सरावाला. चला चला. बाळ्याचं नाटकाचं मात्र झाले. सुभाषरावला तर दुहता दुहता थांबल्या वहिनी. काय त्यांचं तर राहिलो आपण दोघं. असा जी नाटकाचा फील गावाला दाखवायचा. गाव म्हणलं पाहिजे अरे हा हा जुडे असावी तर ह्या लक्ष्मी नारायणासारखी. अगदी बरोबर. बरं हा, मनापासून करायचं. एकदम. मी जीव तोडून तुला रागवणार, तू जीव तोडून नम्रपणे अभिनय करणार. जीव तोडून हा नम्र व्हायचं. हा. बर चालतंय, तुमच्यासाठी काय पण. मग तुझ्यासाठी बी काय पण. चला गार्डन मध्ये. चला चला. एक काम कर, मस्तपैकी असा सीन करायचा. गावाने बघितलं पाहिजे अरे आ हा 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 काय ह्यांचा अभिनय, काय यांची जोड आहे, काय यांची शब्दफेक आहे, काय यांचा डायलॉग आहे, काय यांची गाणी ती. आणि मग काय करायचं, आपण असं गार्डनमध्ये पळायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचा. गाव खुश झालं पाहिजे. गाव खुश होईला तुमचं काय अभिनय? तुम्ही चिडायचंय माझ्यावर. म्हणजे गाणी म्हणून चालणार? अजिबात नाही चालायचं. झाडाला येडं घालून चालणार नाही. काही नाही चालणार. चिडायचंय तुम्हाला. होता एवढं ना, चिडा माझ्यावर. आपलं काय ठरलंय रात्री? रागेट नवरा, रागेट. हा, तू शांत बायको. मी जो जो काय अन्याय करेल तू सहन करायचा. आणि शेवटी असा संदेश द्यायचा की बाबांनो, नवऱ्याने बायको अन्याय नाही केला पाहिजे आणि बायकोनी नवऱ्यावर अन्याय नाही केला पाहिजे. हा मेसेज आणि त्याची प्रॅक्टिस आत्ता सुरू. लगेच ऍक्शन. लाज वाटली पाहिजे तुला तोंडवर करून मला बोलायला. एक जरी शब्द तोंडातून काढला ना, मी अक्षरशः तोंड फोडीन. हाय तवर हाय, नाही तर मी लय बेकार आहे. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. असं जरी असलं तरी तू मला एक शब्द बी बोलायचा नाही तर काही घडू शकतं माझ्या हातून. बस शब्द जर केला तू उलटी पालटीच करीन. कुठं गेली? इकडे. काय समजते स्वतःला? तो मुच्छड काय समजतो मला? तुझी आई काय समजते मला? तुझी बहीण काय समजते मला? अक्षरशः झाडावर चढेन, नारळ तोडेन, डोक्यात काढ्या कवटे फोडून टाकीन नारळाची तुझे बी. स्वामी लाडी गोडी कुणाला नारळ फेकून हाणेन. ऐका, मी तुमचं पाय धरू का आता? नाटक जर केले नाही मारे ना असं सीमा पाडीन. ऐका, शांत व्हा जरा. कुणाला शांत हो म्हणते? मला अशांत करू नको. अहो पण माझं चुकलंय काय? काय चुकलं? पहाटे 5 वाजता कोणी उठायचं? मी का तू? मीच का उठणार. तुझ्या बापाने? पहाटे 4 वाजता पूजा कोणी करायची देवाची? मी का तू? अहो मीच करायची. पहाटे 3 वाजता सडा रांगोळी कोणी टाकायची? मी का तू? मीच टाकणार. पहाटे 2 वाजता घरापुढची साफसफाई कोण करायची? मी का तू? अहो मीच करते. पहाटे 1 वाजता मला गाणी म्हणून कोण दाखवायचं? मी का तू? ही सगळं तुमचं दिनचर्या पहाटेपर्यंत चालली. मी झोपायचं करते. झोप आराम हराम आहे. तसले झोपायचे नाटकं करायचे नाहीत. तुला सांगून ठेवतो, तुझा बाप काय समजतो स्वतःला? काय समजतो? ऐक, एक शब्द पण माघारी बोलायचा नाही. ऐका, नम्रपणे मी परत सांगते तुम्हाला, मी फक्त आणि फक्त माझ्या अण्णांसाठी एवढं सहन करते. नाही तर काय केलं? काय केलं असतं? अहो ऐका तरी. शब्द करायचं. अहो 2 शब्द गोड तरी बोलत जावा. नाचकाल्या
एका बुकीत डोकं फोडीन. अण्णा जास्ती शहाणा झाला रे. अहो अण्णा ए गप तू तुझं ऐकून झालं लाड नको लय करू. अहो अण्णा त्यांची काय त्यांची चूक नाही पहिल्यापासून चाकदारी सीमा एक लक्षात घे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणार जास्त तुझी. अहो ऐका तरी ऐका तरी काय ऐकून ऐकून जेव्हा केव्हा बसला तो कोणाला चालन करीन चालन चालन करणाऱ्या डबा पत्र चालन मला कुणाला मग तू चालन कर ऐकून तू गप तुझं ऐकूनच झालं वाटलं तुझी सहन गबास तुझी नाही चूक तू लय लाड केलाय जा. अहो ऐका ऐकायचं मला जर एकेरी शब्दात बोलला ना मी टाकीला बुका करून गबास पोरीच्या मागायला पैसा बंदुकीचे धमके कोणाला देतो मी. एकदा तू रजेव असताना बॉर्डरवर गेलतो पाकिस्तानी तिकडून दारू गोळा फेकला होता मी असा कॅच केला पाकिस्तानवर फेकला होता पाकिस्तानचं सैन्य शहराबाहेर पळत होतं तिथली धमकी मला देतो काय रे. बोलणाऱ्याच्या गोष्टी नाहीत ह्या करणाऱ्याच्या गोष्टीत फेकून दिले तुझ्या सगळा लय सहन केला तू आमच्या नवरा बाप सगळं सहन करीन पडला माझ्या इतकं वाईट काय झालं का गोंधळ लावला तुम्ही. गोंधळ तुला ते सांग नीट चुल त्याला. अहो तसं नाही अण्णा काय तसं नाही तोंडची तुझा नाच काल्या सारखा माग तुम्ही काय बोलतो तो अण्णा त्यांची चुकी नाही ऐकून काय तुझी चुकी नाही बघ सण आज पण म्हणते डोळ्यात पाहिलंय माझ्या चुकी नाही म्हणते चुकी नाही म्हणते बंदुकीत गोळ्यावाले. अहो अण्णा तुम्हाला भाऊचा राग माहिती आहे ना. भाऊचा राग असं म्हणून डोक्यात तुला कौतुक भाऊचं कौतुक तुला अण्णा शांत तू गा बाप सगळं सहन करीन मी का बसतो यातला अण्णा वाटायला लागला अण्णा दुबळाय अण्णा विचार करतो लेकीसाठी का बसतो तुझ्यासाठी सहन करतो. अण्णा काय दुबळा नाही समजायचा लेकीसाठी का बसतो. अण्णा दुबळा नाही अण्णा भोपळा आहे तुडवीन पायाखाली झालं काय माहित नाही माझ्या लेकीला मारतो हा इनर पुढे तुला तर तुझं कुंकू पुस्तक आता ना तुझं चिचू चिचू घेऊन चिन पाटा तुझ्या मला लेकीचं माझ्या किती हाल लावले त्यांनी. म्हणजे ह्या भाऊनी तुम्हाला मूळ रस्त्यावर मटण खायला घातलं आणि त्याच भाऊचा जीव घ्यायला निघाला तुम्ही. 12 महिन्यात पावशेर मटण आणणारी तुम्ही आणि मला मूळ रस्त्यावर घालायची भाषा करतोय. पावशेर 5 किलो मटणाला पावशेर म्हणताय. ठेवत नाही तुझं अजिबात आज कुंकू पुसून टाक. काय अजिबात कुंकू ठेवायचं नाही. मग तुम्हाला काय आम्ही बी काय कमी वाटलो जाता मागा आता बघा तो तुझ्या चिनपाट्या थांबतो थांबाय पुढे ऐका तरी अण्णा थांब तू ठेवत नाही तुला आमिर गणाची कशाला तुम्ही चेष्टा करता. अरे किती डाका मारायची त्याला सवय सकाळी नुसतं का डोकं पिकलेला का माझं त्याचं ऐकून. आमिर ते डाका नाही मारत मला माहिती आहे का काय तुला माहिती असतं त्याचं काय माहिती असतं सांग बरं. तुला काय माहित असतं त्यासारखा लबाड नाही माहिती का. ऐका अहो माझं बचपन गेले त्याच्या संग मी लहानाचा मोठा झालोय. आम्ही कुठं गावाला गेलो का ना ह्यो आता जातोय फिरायला. आम्ही कुठं गावाला गेलो का ना तर काय सांगायचं माहिती का आम्ही गावात गेला का ना की असं सांग मी 4 पोरांना मारलं मी 5 पोरांना मारलं असं आपणच उठवायचं कोणासाठी गणासाठी. छोट्या एक नंबर पोर काय आम्ही काय तिघ म्हणत नाही वाईट नाही पण त्याची जी बाता मारायची सवय का नाही ती वाईट आहे रे. तू किती खोटं बोलतो रे त्याचं कौतुक सांगतो या कोणाचं तू कधी भांडणात आलाय कोणाची मिठवायत राहिला का घराला कडीला बसतोय घरात टामा बोलतोय नुसता येतो ह्यो आणि तू राहिला विषय गाण्याचा. अरे गाण्याला का माझा जिगरी दोस्त अख्ख्या गावात त्याची माझी दोस्त तुला तर माहित आहे. अरे पण ती तसलं ती बाता मारायला आपल्याला डोक्यात तिला लय सायकोय तुला नाही माहिती अजून छोट्या हा मिरबी तसलाच आहे बरं का गानागतच आहे शेवटी भाऊकीच कायच म्हणू नको लय बेकडे या तुला नाही माहिती तू कायच बोललो तुला काय माहित असतं. ए गणा काय झालं काय झालंय माहिती का आज काय बेलेगत काय करतोय बेलू नाही पिसाला कुत्र्याला का मागे लागले कुठे आहे ना पिसाला ना हा अरे अरे तू ह्यांना सवयच कुत्री दिसली की दगडी मारायची सवय लागला नाही ना का मग अरे ते आमच्या दारात कुत्र होतं का आम्ही पाळलं त्याला मटण खायला घातलं भाकरी तुकडा घातला अलो तिचा आता आमच्या अंगावर धावतोय ना का तू पाळलंय आम्ही पाळलंय नाही त्याला ते मुद्दाम पिसाळलं असं तो मुद्दाम खडा मारला असेल त्याला काहीतरी दगड मारला अरे मी काय खडा मारला भाऊनी त्याला खडा मारलाय पण त्यांनी मी काय भाऊला सोडलं माझ्या डाव धरलाय. अरे
वाघाला बेहणारे अवलाद एकदम कुत्र्याला कस काय ब्यायला लागलं नाही नाईलाज आहे हे 2 पायाचं कुत्रे बर मी इकडे गेलो म्हणून कुणाला सांगू नको बरं का हा शिरसाला मग तो पकडी 5 ए गाना घे घे छोट्या आणि म्हणतोय गाना भेट नाही आरपी साड्याला कुत्र्याला भेटतोय तो बरं का मला आज कळलेला का लेपुळ पुटे गाणाला ती काही विश्वासच नाही किती बिहान आहे त्याला काही परमान बिन आहे का नाही तुला आम्ही काय सांगतो ते खोटं सांगत होतो का बघितलं ना दिसलं कुणी बिहारच की रे आणि मग काय जोराळा दिसले का इथून जातानी जोराळे तो गाण्यान त्याचा चुलता ओ का वाढना आज ठेवायचं नाही एकाला लय त्रास दिलाय माझ्या पोरीला त्यांनी नाही काय तू गा तुझा लाड नाडला तू घरी जा आव्हान काय झाले पोरांनो आज त्याला ठेवीत ना तुम्ही माहिती काय झालं तुम्हाला काय सांगू नको लय पुरील त्रास दिला असं कसं म्हणजे काय तुझा घरी तुझा लाड नाडला आता पण अन्याय नाही सर आमचा दोस्त बिस्त का नाही सरता का बाजूला ठेवत नाही त्याला अण्णा सरपंच दिसत आहे तुम्हाला अतिक्रमण मेंबर नका तुम्ही आम्हाला ऑर्डर करता काना वागणार तिकट होत आहे का तुम्ही चेअरमन आहे ना तुम्ही पण आहे ना हे वॉर्डातला मेंबर आम्ही आहे की पण आम्हाला वांगी बटाटे आमच्या घरी नाही येत हे तुमच्या घरी येतंय म्हणून तुमचं चाललंय एवढं अरे ती काय आमची लाडकी तेव्हा ती वांगी आम्हाला घेऊन येते लावलेली काय नाही तर काय सांगितलंय परत बाग रस्त्यावर आणून देऊ नका तरी सरतच चालल्यात रस्ताच राहत नसतो सरपंच तुम्ही सांगायचं असतंय तुम्ही आम्हाला नका सांगू आम्ही मेंबर आहे आम्ही एखाद्याचं उकरण रस्त्यातलं काढा गेलो तर त्याच्या घरी जाऊन सांगताय उद्या केस करा आणि हे करा दस मुसळ्या झालंय काय काय झालं रानात वेळ आम्हाला गेलतो एक वाघ दिसला माझी त्याची शर्यत लागली मला गावात पहिल्यांदा कोण जाते तमीच पोचलो वाघ सिंह सगळ्यांना मागं टाकतो मी होय मी व्यायाम करतोय मला वेळ नाही फालतू कुत्र्यांच्या नादीला काय मला काय कळणार थांब थांब ठेवीत नाही तुला आज हो काय झालं चेअरमन तुम्ही सांगितलेलं खरं निघलं ही पोरगी शानी नाही या अंगावर सहन करते अन्याय तसं काय झालं नाही अण्णा बघ अजून बी बस तुम्ही सांगितलेलं मला खोटं वाटलं होतं मलाच खरं वाटलं नव्हतं लय अन्याय करतोय जावाय लय तुम्हाला सांगत होतो का नाही ही जे अन्याय चालला ना ही ताईंवरती काय हो कामाचं तसं काय नाही बस कवर दाखवून ठेवू बाद झालं पती प्रेम तुमचं करतो ना बाप बरोबर तुम्ही अण्णा एक वेळ आता माघार घेऊ नका ह्या माणसाला सरळ केल्याशिवाय सुट्टी देऊ नका फायनलच निर्णय अण्णा पक्क शिरू आपण बंदुकीची 2 माहितीचं सामान आणून ठेवा अण्णा लय बेकारी झाली तुम्हाला जी सांगत होतो ना तुम्ही डोळ्याने बघितलं का नाही अण्णा मी पण आता पोलीस स्टेशनला फोन करतो नंतर बघू मला त्यांच्या लपायच्या जागा दाखवा तू घरी जा बाळा ऐका माझं अहो तुम्ही थांबा ही करते ती बरोबर करते पण तसं काय झालेलंच नाही डोक्यावर बसले ती बस 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 जावा तुम्ही जावा अण्णा थांबा अण्णा ओके तुमच्या जरी जमल का असलं अहो त्याला तुम्हीच पुढे पाहिजे काटा निघला त्या अन्नाला माझ्या अंगावर सोडून तो लपून बसलाय वय गण्या हा लपला कुणाला म्हणतोय म्हणजे तुम्ही लपला नाही वय अण्णा ओ अण्णा एका चापटीत उलटा पालता करेन का तुला का अन्नाचं ध्यान झालंय का ध्यान झालंय अव थोडा त्या अन्न गोळा झाडतात भाऊ विचार करा तुम्ही मेला मी मेलो ना आपल्या दोघांच्या बायको विधवा होणार तुम्हाला बी वारस नाही आणि मला बी वारस नाही त्याला काय मिळणार त्या साडूची धन करायची का आम्हाला मारून हा तुम्हीच लाड केला त्या माणसाचं लय वगाळीस तर मटण खायला घातलं असं भाकरीचं पाचून खायला घातलं डायरेक्ट राव तुमच्या जीवा उठलंय मी जा गेलो तुम्हाला सुद्धा गुन्हे का करताय मला माहिती भाऊ तुम्ही काय म्हणला काय मी नाही काय म्हणलो आलं की म्हणला पोरी अन्याय चाल आला का काय नाही चाल हा काय नाही चाल फुलासारखं जपतो माझ्या बायकोला मी कशाचा फुलासारखं तुमचं बी तोंड नाही शान तुझा नाही शान आहे अन्नाचा सगळा राग तुझ्या उकाडी ना का सॉरी भाऊ मला लय टेन्शन येते भाऊ तुम्हाला जर काय झालं तर मला कोण बस ही रडायची वेळ नाही का ना ही लढायची वेळ एक काम कर मुंबईवरनं पार्सल मार
डुकर धरायची वाघर असते का नाही तसली मोठी लट वाघर आणि ते डुकार कुठं दिसलं एखाद्या बिल्डिंग वर चढायचं असं टाकायचं. डुकार असतं तर जाळे धरलं बी असतं. अहो ही तर हत्ती 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 कसा धरायचा आणि हत्ती पिसाळलाय भाव हत्ती पिसाळलाय. हत्ती हा हत्तीचा अपमान करू नको. ते रान रेडा आहे पिसाळ्याला. रान रेडा ना खाल्लं आणि जीवा उठता. तुला बी दम दिला काय? माझ्यासारखे लेकरं सुद्धा मया नाही आली भाऊ. गणा मी पळालो नसतो पण जान है तो जहान है. गोळी इकडे तिकडे घुसली जीव गेला. काय घेता तुला नाही ना काय म्हणला तू? मला नाही काय म्हणलं. मी काय पळून नव्हतो आलो. मी तळाव चढलो आणि मग म्हणलं ह्याला दाखवा हिसका पण जीव वाचवणं महत्वाचं. अरे त्याला म्हणा असं मागणं काय गोळ्या घालतो. अरे असा पुढे ये कुत्र्या पुढे ये. अरे जेव्हा हे रामभाऊ तुला असा कुत्र्यासारखा फडल ना तेव्हा तुला कळलं काय चीज आहे रामभाऊ ती. रामभाऊ सारख्या सिंहाला वाघाला कुत्रा म्हणतो काय? सॉरी बर का भाऊ. अहो असं टेन्शन माग असलं ना कुत्र्यातला वाघातला फरकच मला कळत नाही. हे बघ आपल्याला कायम जाणीव पाहिजे आपण कोण आहे माझी भीती वाटत नाही. अरे अण्णाला म्हणाव रामभाऊ सारख्या वाघाला आणि गणासारख्या वाघाच्या पिलाच्या ना कवा बी नादी लाग असं फाडतो का नाही. मग गणाला काय रे तो? होय पाटील छलांगछूचा फोन येतो का नाही? हा येतो ना. अजून बाजू बोलणं चाललं असतं. होय रामभाऊ का पळताय? सुभाषराव मला गडबडी जरा. का पळताय का ना? काय नाही गणाला मी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उतरायचं माझं नियोजन आहे. भारताला तेवढंच एखादं गोल्ड मेडल. दिवस बघत नाही रात्र बघत नाही पळणे. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागून तो कधी फेरायचे. माग का बघताय? काय अध्यक्ष तुमच्या कधी प्राणघातक हल्ला झालाय का? नाही. चुलते पुतणे पळायला लागले ते. पाटील ते का पाहते ती चुलत पुतणे? जागरण गोदाळची शेवटची पंगत असं ती सापडती का नाही म्हणून पळत असतील. लय दोघ जण हावरी आहे ती. बघा ना कशी पळते ती. अण्णा माझी शपथ आहे तुला सीमा तू ग बस आता. अण्णा काय झालं? आज 2 मुर्द पडणारे पाटील तुमच्या गावात. कुणाचं? रामभाऊ त्याचा पुतण्या. कोण पाडणार आहे? मी पाडणार. मी. तुमचा काय समज आहे गावात? माझ्या लिकीला लय त्रास दिला त्यांनी. काय त्रास दिलाय? हा ए पुरी काय त्रास दिलाय? काय तू बोलू नको. तुम्ही तरी समजावं ह्यांना. ना बसून आपण मिटवू. अन्याय सहन करण्यात जन्म गेला तिचा. बसून मिटवायसारखं राहिलं नाही सीमा तू गा. पण तुमची भांडणं ही तंटामुक्ती आदेशक नाही. पोलीस पाटलाकडे आले तुमच्याकडे कशी काय आली? तुम्ही असताना भांडणं होत्या. गोंगराच्या आत मिटवा की तुमची भांडणं. तुम्ही आज दोन्हीचा मुर्दा पाडणार. मुर्दा पाडून बघा ना. मी बेपट्ट्या पोलीस पाटील आहे. हे तुमचं गाव नाही. नागा बंदुकी नाचवत काय उदिताला कोयचं नाचवचाल. पाहुण्यानं पाहुण्याच्या नात्यानं राहो गावामध्ये. ज्याच्यावर अन्याय होतो ना पाटील त्यालाच कळतं. मग आम्ही खंबीर आहे ना. पोलीस पाटील खंबीर आहे. सुभाषराव खंबीर आहे. काय नाही अण्णा गावात फिरायचे ना अजिबात बंदूक घेऊन. पाटील 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 ना कुण नाही एक ठेवीत नाही गावात. सुभाषराव सोडा म्हणून सांगितलं तुम्हाला. अन्नाच्या का नाही एका दगडाच्या फटक्यात मिशीचा 2 तुकडे करतो. मिशीचं कुठं करता त्यांच्या? अहो पोलीस पाटील मी हाय. कायद्याने लढावा. नाग्या बंदुका नाचवतो काय गावामध्ये? मला सोडा. एवढी गावामध्ये कायदा सुव्यवस्था मी राबवली आणि पाहुण्या रावळा येऊन गावामध्ये बंदुका नाचवायच्या गोळ्या झाडायच्या हवेमध्ये. तुमचं डोकं पुरी. माझं ऐका की पाटील. पाटील 2 मिनिट ऐका माझं फक्त. काय ऐकू? ऐका अण्णा आहेत ना फक्त बाळासाहेबांचं ऐकतात. आपण बाळासाहेबांना भेटू आणि अण्णाला शांत करतात. तुम्ही लोक तुम्ही पाटील आहे. दगडाच्या टोक्यात अण्णाचा जीव गेला तर तुम्ही पण जेलमध्ये जाईल आणि मला पण जावं लागेल. आपण सुभाषराव तुम्हाला मलाच माहित आहे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदाईमधून म्हणून किती आपण रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जागा आहे. ऐका तुम्ही माझा मूड घालविला सगळ्या. मूड नाही घालवला. एका ठोक्यात अण्णा पाडल तुम्हाला. बाळासाहेबाकडे जायचं का? चला तुम्ही कुठं असेल बाळू आता? आपण गाठू कुठं बी पण ती आता बंदूक घेऊन इकडे निघाले अण्णा.
अच्छा टाका लागा तीन ते असं करा त्यांनी शो द्या तुम्ही फोकस कारण राणे घ्या टॉप राणे घ्या की म्हणून घ्या म्हणे तू बळू काका थांबा की 2 मिनिटं ऐका की राव गाण्याच्या घरी मॅटर झालाय मॅटर झाला मग काय तर स्टार्टर खायचं वर स्टार्टर खा जिंकतोय बाळका आठचा वटराव जुगार खेळत नाही पैसा बाळासाहेब काय तर बाळासाहेब बसले तर या सॉरी बाळासाहेब बाळासाहेब 2 दामा दामा हिता दामा काय जुगार खेळताय लाज वाटते का? लक्ष्मी यायचा टायमिंग झालाय बटर आपले ते म्या अहो जुगार आहे कशाला खेळता थांबा आणि तात्या एक अहो, मिनिट ते- खेळ थांबवा ऐका लय मोठा मॅटर झालाय आम्ही काय करू मग मॅटर झाला नाही 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 नाही, तुम्ही काहीच करू नका मला फक्त एवढं सांगा सरपंच जिवंत आहे तंटामुक्ती अध्यक्ष जिवंत आहे पोलीस पाटील जिवंत आहे आपलं गाव मेलेल्या माणसाचं आहे का जिवंत माणसाचं आहे एवढं मला सांगावं का मला ह्याने सकाळी हाकलून दिले तेव्हा तुमचे तोंडाची वाचा बसले होते नाही, नाही, आता- या त्यांच्यानी दारात हाकलून दिलं मग मला तुम्ही कशाला बायकोला काढी टाकली तुम्ही अहो, मी काढी कुठं म्हटलं बाबा त्या शबूरच्या ती काय विजयाला पण तसलं फुलं आवडतंय पिंक ऐका, कलरचं मी सकाळी हाकाललं माफी मागतो आपण अण्णा लय भायकल्यासारखं करायला लागले का त्या गणाला आणि रामभाऊला बंद घेऊन ताणतोय ना आज मुर्दाच पाडतो म्हणतोय मग मी काय करू त्याला आणि हवेत गोळीबार करतोय आपण तसल्या भानगडीत पडत नाही पाटील आपण स्वच्छ माणूस आहे पाटलांच्या गोळीबार केला मारायला पाहिजे होता पाटलाला तरी हा. नाही नाही तुमचं नाव घेऊनच गोळीबार करायला लागला हा? अण्णाचं बाळासाहेब माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आता रामभाऊला उडवतो रामभाऊ साधा माणूस नाही ऐका. जगत व्याख्याता आहे माणूस तो ऐका मग भीती कशाला म्हणा आणाल जगत व्याख्या करत हा? मग तुमचं नाव घेऊन अण्णाला बंदुकीत हवेत गोळ्या उडवायची काय गरज आहे ऐका मी सांगितलंय ओ बाळासाहेब मी डॉन आहे आणि अण्णा माझा चालाय असं का ऐका बाळासाहेब अण्णा फक्त तुमचंच ऐका आणि तुम्हीच अण्णाला शांत करू शकता वा 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 म्हणजे तुम्ही अडचणीत आल्या तुम्हाला बाळासाहेब दिसतोय आणि लोक जिथं माझा अपमान करून हाकलून देता की नाही 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 आम्ही नाही अडचणीत गावातली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आली म्हणून तुमचं सहकार्य घ्यायला आलोय आम्ही नाही दोघं जण अडचण रामभाऊ मित्र आहे का नाही आपला हा रामभाऊला वाचवलं का नाही? पण त्याला पण लय माझे कधी कधी ऐका. मला निचून सोडून येतो ऐका. तो. ही तंटा फक्त अण्णाला शांत करा मी 100 बटर तुम्हाला दोघांना देतो हा, बक्षीस म्हणून हा. 100 बटर मग 100 किती झाली अरे पण मॅटर झालाय का शेवण काहीच कळा नाही आम्हाला माहित नाही त्यांच्या उमरीची आतली भानगड आहे काय लावले काय आग? मी तुम्हाला सांगायला तू की राव मी चला 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 तुम्ही तुम्ही छोटा बटर छोटा बटर बटर नको तुम्ही जावा मी आणतो बटर तुम्ही जावा जावा जावा, बटर जावा. चला लवकर घेतला इकडे तू वरनं झडप घालायची अब आपण का माकडे झाडा सोडायला माकडं नाही आपण ते काय म्हणतात गरुड पक्षी आहे चित्तो चित्तो हा उंदराव झडप घालायची मी चढू का आधी नाही भाऊ मी चढतो आधी आणि वर गेलं की तुम्हाला हात देतो बघा ना तर गाणं मी खालीच राहीन भाऊ मी वर गेलं की तुम्हाला हात देतो भाऊ मी चढतो पहिल्यांदा हा? ए शेण्या कुठं ही का सोकोल लपवायचं हा कुत्र कसं बुटावणी वा शोध घेतं माणसाचा तसं ती आई कुत्रा म्हणून आहे सासऱ्याला लपव तुमच्या हातात लपवतो का कुठं चांगल्या ठिकाणी ए गणा ही माझे बी लपाव तुझे बी लपाव हा नीट झाड मोडाल फुकाट येत नाही पटकीन चल 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 भाऊ लय पॅन्ट टाईट आहे अरे अरे तुझ्या एवढा होतो ना मी असं मी इतक्या वर चढायचो झाडावनी तो आयु आयु करतोय या लवकर जा लवकर अरे तिकडे जा ना मला कोण घ्यायचं
थांब का ना जाय ना करशील गणव किती वेळा तुम्हाला सांगितलं भाऊ व्यायाम करावायचं मी तुला टेकाण कोणी दिलं रे होय रे पॅन्ट कोणाची चाल आता आहे का बॅकूनच लगा काय वेळा आले काय का की तुझं ऐकूनच झाले गावभर फिरवलंय माझं आज ऐका. गावावर तुझं ऐकणार नाही मी. आज याचा वृष्टीचा निकाल लावायचा मला. खरं काय आज काय करायचं करायचं नाही ठेवा तू वैतागू नको काय नको ए काय करतात रे ए बघ तेव्हा ती वर आहे वर आहे तेव्हा तू अंदाज आज ठेवत नाही सीमा वर म्हणतो काय आबा काय भाऊजी बाळासाहेब एवढं उशीर आलाय ए बाळा अरे इतका वेळ कुठं होता अरे वाटोळ झालं बाळासाहेब पोरीचं पागुलपणा आला का माझा जीव पाटील लिकीसाठी गप्प बसतोय पुरीचा बाप आहे आम्ही खाली खाली रे खाल्या खाली अण्णा अण्णा शांत अण्णा सुभाषराव आला चला सुभाषराव मी यायला यायचं होतं राहिलं वरती ये गाणं ये बाळा सापाचे पिलू घ्या वरून अण्णा शांत शांत अण्णा बाळासाहेब आलाय ना यो बाळ यो यो पाटील नाही मारत किती सण करायचं तिकडे एक पाय पोरा तिकडे अण्णा बाळासाहेब असताना इतका तर तिकडे तिथं बसा 2 मिनिटं बाळासाहेब पाटील हा डोळ्यांनी बघितलं लुकीचा अश्रू हा मग मी सगळं मिटवणार ए कन्या शांत बस वहिनी इथं इकडे ए फॅमिली ए ए राक्षस रामभाऊ इकडे अरे मला तुझी लय माया यायची रामभाऊ सुभाषरावांनी सांगितलं पळत आलो अण्णा पहिल्यांदा शांत व्हा बाळासाहेब बाळासाहेब सांगतोय मग मला घालता का पहिल्यांदा गोळी तुम्हाला नाही घालणार काय झालं मला सांगा वाघाची पोरगी लांडग्याला दिली मग माझा व्हिडिओ सोडा मला बाळासाहेब अण्णा तुम्ही वडीलधारी माणसं आहे म्हणून आम्ही आदर करतोय का ना झाडावर लपताय भेकड्यानो आणि आता हिता आवाज चालवतोय की गोळ्या चढतो सर सकाळी मग बाळासाहेब बंदूक द्या अण्णाकडे द्या अण्णाकडे माझ्याकडे घेतो की लेकरू माझं रडतंय बाळासाहेब पाया पडतंय काय काय झालं अण्णा काय ए रामभाऊ थांबा मी आले ना ए रामभाऊ काय झालं मला सांग बाळू आम्ही बागेत मध्ये एक मिनिट काय झालं लेकरू माझं डासा रडतंय पाया पडतंय आणि राक्षस वरून तिला जप टाकतोय मी डोळ्याने पाहिले अरे राक्षस कुणाला म्हणताय स्वतः राक्षस सारखं दिसताय आणि हिरोला राक्षस म्हणताय जे काय आहे ना माझ्या लेकी माझी इस्टेट आहे सीमा मला तर काही करू शकतं त्यांची अन्याय करणार कुणी असून तुम्ही सहन नाही करायचो लेकी हात वगैरे बापाला राग येईलच कशासाठी तुम्ही धावून बघा जाता पाटील अरे कोणी उगारलाय हात हे म्हणतात ना डोळ्यांनी पाहिले डोळ्यांनी मला इतर काय झालं रामभाऊ मला बाळू आता काय सांगू मी काय सांगू त्याचीच लेख सांग ए सांग सीमा सांग बाया सांग अहो भाऊजी आपलं चाललंय ना तिघांचं नाटक बसवायचं ते आम्ही रिहर्सल करत होतो तालीम करत होतो आम्ही इथं होय हो इथं मी असं म्हणलं मी लय आक्रमक होणार आणि तू नम्रतेची भूमिका घ्यायची आणि शेवटी नवरा बायकोच्या चुका एकामेकाला कळणार एकामेकाची माफी मागणार आणि समाजाला हा संदेश आम्ही देणार ए बाबांनो असं भांडणं करू नका असं गुलू गुलू बोला आणि एकीनं राहा तेवढ्यात एका राक्षसाची एंट्री झाली ठोआ ठोआ गोळ्या जातोय अरे माणूस आहे का हाय वाले तुमच्या माहितीसाठी सांगतो तुझ्या नाही कुणाच्या माहितीसाठी तुमच्याच माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली त्यांची जी बॅगला ते राहिले 5 एकर फुकीन मला जर परत भ्या दाखवलं ना नाद पुरा करी गैरसमज किती मोठा झालाय बरं का नाटकाची प्रॅक्टिस होते ना बरं का अण्णा रामभाऊला नाव ठेवण्यात काय अर्थ नाही तुम्हाला अभिमान पाहिजे माझा जावाई चांगला निघाला बघा ना नवरा बायको लेख आणि जावाय नाटकाची प्रॅक्टिस करीत होती ऐका की तरी आणि असत्याचा भास
अभिनयाद्वारे सत्य रुपये निर्माण करतो त्यालाच कलाकार म्हणते ते. आणि ही प्रॅक्टिस चालू होती त्यांची आणि ती त्यांचा अभिनय तुम्हाला जिवंत वाटला म्हणून तुमचा माता भडकला. तरी सांगत गावभर पळवलं माझं जरा तरी ऐकलं. तुम्हाला नाटक करायला घर जळलं होतं काय? हे तेव्हा नाटक तुमच्या नाटकाच्या पायात माझा जीव गेला असता की. तुम्हाला मारा तुम्ही माझे काय दुश्मन आहे का लेकरा? अरे तर लगा तर गोळ्या चढत होता ना का? त्यांचा गैरसमज झाला. मी तुला गोळी चाटून गेली भाऊच्या. काय झालं असतं तर काय बघितलं असतं तुम्ही? बाळासाहेब माझा निशाणात हुकतं कुणी? अण्णा म्हणजे वाघ आहे. अरे देशाच्या सीमेवर रक्षण करताना 10 सैनिक पाकिस्तानची शत्रू एकट्याने घुमावले ते. तुम्हा दोघाला लागा आता पाला चोळला मला तुझी दया येते. तुझी दया येते अण्णा. तुम्हाला माहित नसणारी गोष्ट मी सांगतो. हे मी कुणाला सांगितलं नाही, मला सांगू वाटत नाही. अण्णा एकदा आजारी होते. बॉर्डरवर मी त्यांची भेट घ्यायला गेलो. अण्णा त्यांच्या पॉईंटला नव्हते. मी तिथं गेलो. दुश्मनांनी माझ्या तिकडून पाकिस्तानमधनं बॉम्ब गोळा टाकलं. आला का? मी म्हणलं काय हे प्रकार? मग मी लगेच असं बॉम्ब गोळा झटलं त्यांच्या बॉर्डरीत टाकलं. धडाम धूम पाकिस्तान. तोवर म्हणजे अरे बापरे हे तर अण्णाचा जावाय. अण्णा असा तर जावाय कसा बळा? ह्या गोष्टी कशा सांग कशा? मला सांगितलं होतं भाऊनी ही गोष्ट. मला सांगितली होती. तुम्हाला कोणाला माहित नाही. लय राग डेंजर आहे. आज स्वतःवर उपसा निघालं होतं. पण ह्या सगळ्या गोंधळ बाळ्यात तू नसता आला ना. अरे मी रामभाऊ आहे. बायाच्यावर माझ्या मैत्रीला रामभाऊच्या काहीच होऊ शकत नाही. पण या तांट्याने मला हाकलून दिले सकाळी. रामभाऊ उद्या सकाळची ह्याला माझ्यात या. काय एवढा मित्राचा राग मानायचा? अध्यक्ष पाटील जावाय बापू जाहीर माफी मागतो तुमची. सगळं गैरसमजात न झालं. हे गैरसमजात न झालं. तुम्हाला कळलं नाही एवढं? हो. तुम्हाला माहिती आहे ना बायको म्हणजे नवऱ्याचा दागे नसतो बरं का. काय माणूस आहे? आवाज जो देशाचं रक्षण करतो लोड करून ठेवली तू अण्णा. आवाज जो देशाचं रक्षण करतो तो लिखित जावाचं का करणार नाही? पण मला काय वाटतं बाळासाहेब अध्यक्ष रामभाऊचा आणि त्यांच्या मंडळीचा पहिला नंबर आला बरं का प्रॅक्टिस मध्ये. बरं का बाळासाहेब, पाटलांनी सांगितलेली संकल्पना अतिशय चांगली. गावात आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम राबवले पाहिजे. तर आपण आता नाटकाची प्रॅक्टिस ना पुढच्या वर्षी गणपतीला करू आणि सुंदर नाटक बसवू. जाऊ दे, ऐका. हे सगळं खोटं होतं नाटक. खरोखरीचा चहा ठेवून पिऊन जावा सगळे. चला चला सुभाषराव चला. तुमच्या घरी नाही तर आमच्या तरी प्या.